ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर। पुण्यात 2 महिला पोलीस एकमेकींच्या प्रेमात 30 ऑगस्टला लग्न करणार, सुट्टीच्या अर्जासोबत लग्न पत्रिकाही। पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या 2 महिला पोलीस शिपायांनी एकमेकींसोबत आयुष्य जगण्याचा निर्धार घेतला। पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 2 महिला पोलिसांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली। दोघींनी 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्यासाठी सुट्टीचा अर्ज सादर केल्याचं सांगितलं जात आहे। या अर्जासोबत त्यांनी लग्नपत्रिकाही जोडल्याची माहिती आहे। दोघींची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली। भरती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या पोलीस शिपाई म्हणून सेवेत दाखल झाल्या। प्रशिक्षणानंतर काही काळ दोघी मुख्यालयात नियुक्ती होत्या। त्यानंतर शहरातील एकाच पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्याने त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली। कालांतराने दोघींनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। मात्र एका महिला पोलिसांच्या कुटुंबियांना या नात्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या विवाहाला विरोध केल्याची माहिती समोर आली। कुटुंबियांनी विवाहाला विरोध करत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही दाद मागितल्याचं समोर आलं। मात्र हा दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याने प्रशासनाकडून विवाह रोखण्याऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशनाची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे। विवाहासाठी दोघींनी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज दिला। विशेष म्हणजे अर्जासोबत लग्नपत्रिकाही जोडण्यात आली। त्यामुळे दोघींमधील नात्याची माहिती आता पोलीस दलात अधिकृतपणे चर्चेत आलेली आहे। दरम्यान दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंग बदलाविषयी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहितीही समोर आली। यासाठी ती मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या उपचारांचा प्रस्तावित विवाहाच्या कायदेशीर स्थितीवर नेमका काय परिणाम होईल याबाबत सध्या स्पष्टता नाही। या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात चर्चेला उधाण आलं असून दोघींच्या वैयक्तिक निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।